नमस्कार. दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. गायिका आशा भोसले यांचं 93व्या वर्षी निधन, देशभरात शोककळा. कोकणातील आंबा बागायतदारांसाठी रामदास कदम आक्रमक, तुटपुंज्या मदतीवर सरकारवर टीका. जिथे चुकीचं काम होईल तिथे आवाज उठवणारच आम्ही काँग्रेसवाले आहोत, गौस खतीब. खेडमध्ये सुसज्ज एस.के. म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओचं थाटात उद्घाटन, स्थानिक कलाकारांची स्वप्ने आता होणार साकार. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, जगबुडी नदीत कोसळण्यापासून कंटेनर थोडक्यात बचावला. सविस्तर वृत्त. प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या 93व्या वर्षी झालेल्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली. आपल्या अद्वितीय आणि अविस्मरणीय संगीत योगदानामुळे त्यांनी देशातील कोट्यावधी लोकांच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या गाण्यांनी प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आशा भोसले यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 2011 साली त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली, ज्यामुळे त्या भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ गायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या निधनानं देशाने एक महान संगीत सम्राज्ञी गमावली आहे. ही हानी अत्यंत वेदनादायी असून त्याची उणीव कायम जाणवत राहील. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी शोक व्यक्त करताना सांगितलं, आशाताईंच्या निधनानं मी अत्यंत दुःखी आहे. माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गायिका, संगीत सम्राज्ञी आज 92व्या वर्षी निधन झालं आणि संबंध देशामध्ये शोककळा पसरले आपण पाहतो. आशाताईंनी प्रचंड अशी सेवा संगीताच्या माध्यमातून या देशावरती देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती संगीताच्या माध्यमातून अधिराज्य केलं असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. ताईंना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, ताईंना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. 2011 सालामध्ये ताईंची गाणी एक गिनीज बुकामध्ये नोंद झाली त्याची, त्या गाण्यांची 2011 असे एक महान सम्राज्ञी, गान सम्राज्ञी आपल्यामधून जाते. मनाला चटके लागत आहेत, मनाला वेदना होत आहेत, मनाला दुःख होतं. मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर शिवसेना नेते रामदासभाई कदम आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोकणातील शेतकऱ्यांचं एकमेव उपजीविकेचं साधन असलेला आंबा सध्या गंभीर संकटात सापडल्याचं त्यांनी नमूद केलं. कोकणातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत कधीही शासनाकडे मदतीसाठी हात पसरले नाहीत. मात्र अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला असून त्यांचं मोठं नुकसान झालंय. या परिस्थितीत जर शासनानं तातडीने ठोस आणि भरघोस मदत केली नाही तर कोकणातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढू शकतं, असा इशारा रामदासभाई कदम यांनी दिलाय. सरकारनं कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय न करता तुटपुंज्या मदतीऐवजी भरघोस आर्थिक सहाय्य द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना मुबलक मदत करून त्यांना जगवावं असं आवाहन देखील त्यांनी केलं.
शासनानं जाहीर केलेल्या अल्पमुदतीचा निर्णय मागे घेऊन अधिक निधी जाहीर करावा अशी ठाम भूमिका कदम यांनी मांडली. ती मुळात आंबा, कोकणातला हापूस आंबा, त्या आंब्यावरती तो वर्षभर आपली उपजीविका कोकणातला शेतकरी माझा चालू असतो. मात्र आज कधी नव्हे, शासनानं जर का चांगल्या पद्धतीने मदतीचा हातभार लावला नाही तर आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. कसं शेतकरी आमचा 20,000 25,000 मध्ये काही होणार नाही ना. 90% आंबा गेलेला आहे, 5-10% शिल्लक पण नाही, अशी अवस्था आहे. आणि म्हणून शासनानं या बाबतीमध्ये आपला जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे आणि किमान भव्य मदत त्या शेतकऱ्याला, कोकणाचा शेतकरी कधी आत्महत्या करत नाही. कोकणाच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत हात पसरून शासनाने कधी भीक मागितली नाही. कोकणाचा शेतकरी आमचा स्वाभिमानी आहे हे लक्षात घेऊन अनेक भागातल्या शेतकऱ्यांचे अनेक कर्जमाफी अनेक वेळेला होती, पण कोकण कधीच नाही. आणि म्हणून यावेळेला कोकणावरती जी अतिवृष्टीच्या माध्यमातून किंवा तो सगळा मोह काळा पडला त्या माध्यमातून जे नुकसान झालंय त्याची भरपाई म्हणून किंवा आमचा शेतकरी जगेल एवढी किमान मदत, आर्थिक मदत त्याला मिळावी असे महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि दोघेही उपमुख्यमंत्री यांना माझा हात जोडून साकडं आहे की आपण कोकणाकडे यावेळेला सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि आपला हा तुटपुंजा निधी देण्याचा निर्णय आहे तो बदलावा. धन्यवाद. 9 एप्रिल 2026 रोजी खेड नगर परिषदेमार्फत दवाखान्याचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. परंतु या नवीन सुरू केलेल्या दवाखान्याविरोधात खेड शहर काँग्रेसच्या वतीनं आवाज उठवण्यात आलाय. 3 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेला शासनाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या इमारतीमध्ये सुरू असताना नागरिकांना मोफत औषध उपचार मिळत असताना देखील हा नवीन दवाखाना सुरू करण्याचा घाट नगर परिषदेनं का घातला? खेड नगर परिषद खेडमधील नागरिकांची लुटमार करत असल्याचा थेट आरोप गौस खतीब यांनी केलाय. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक बशीरभाई मुजावर, काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा राबिया जसनाईक, अनिल सदरे, प्रणव माफुसकर, नासरभाई आदी उपस्थित होते. परवाच खेड नगर परिषदने इथे एक दवाखाना म्हणून चालू केलेला आहे. त्याच्या शेजारीच शासनाचा आपला दवाखाना म्हणून चालू आहे आणि तिथं मोफत सेवा दिली जाते. पेशंट तिथं आल्यानंतर तिथं मोफत सुविधा असताना हे दवाखाना खोलायचं कारण का? त्याचं उद्घाटनच परवा काहीतरी मंत्री महोदयांनी केला. माझं असं म्हणणं आहे नगर परिषदला की मोफत दवाखाना ह्या आपल्या नगर परिषदेच्या इमारतीत असताना हे नवीन दवाखाना उघडायचं कारण का काय? तसेच 3 वर्षापूर्वी उषाताई बुटालांच्या नावाने हॉस्पिटल तिथं कोविडला चालू केलं. त्याच्यावरती 15 ते 20 लाख रुपये खर्च केलं. असे खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची अक्षरशः नगरपालिका लूट करत आहे. आज ह्या हॉस्पिटलला आल्यानंतर तिथं मी माहिती घेतली तर तिथं माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा सीबीसी काय टेस्ट होतो त्याचे 120 रुपये ते घेतात, बाकीचे असं त्यांचं इतर रेट कार्ड मी बघितला. पण माझं असं म्हणणं की तिथंच शेजारी आपला दवाखाना म्हणून आहे त्या दवाखान्यात पेशंटला मोफत सुविधा दिल्या जातात. मग इथं हे हॉस्पिटल का? आणि ते पैशाची लूट आपल्या खेड शहरातल्या माझ्या जनतेची होत आहे. मी तेव्हाही सांगितलं होतं की 100% जरी सत्ता त्यांची असली तरी 40% जनता खेड शहरातली ही आमच्याबरोबर आहे आणि आम्ही काँग्रेसवाले वेळोवेळी ह्याचा आवाज उठवणारच आणि उठवणार, ह्याच्या पुढेही आम्ही उठवू. आज जी आमच्या खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची ही लूट चालली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे लवकरच आम्ही प्रकरण आरोग्य विभागाकडे आम्ही नेणार आहोत. तसेच आमचे नेते नानाभाऊ पटोले त्यांच्याकडे मी आत्ताच त्यांच्याकडे बोललो आणि त्यांना मी सांगितलं हा सगळं सविस्तर माहिती दिली. तेव्हा खेड शहरातल्या जनतेची लूट ही थांबली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही काँग्रेसवाले हे आवाज उठवणारच. गेली 16 वर्ष खेड नगरपालिकेचा दवाखाना बंद होता, तो सुरू व्हावा म्हणून काँग्रेसने काय प्रयत्न केले?
गेल्या 16 वर्षात दवाखाना, आज हे तिथं मोफत दवाखाना हे 3 वर्ष शासनाने चालू केलेलं हे दिसत आहे. आम्ही वेळोवेळी त्यावेळी कोविडला सुद्धा आवाज उठवला होता. कोविडला आज जे 15 लाखाचं इथं हॉस्पिटल, त्यांनी 15 लाख खर्च करून हॉस्पिटल चालू झालं, त्याची अवस्था बघा काय आहे ते. आज जनतेच्या, खेड शहरातल्या जनतेच्या पैशाची लूट होत आहे आणि ती लूट थांबवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आम्ही वेळोवेळी याचा आवाज आम्ही उठवणार आहोत. तटकरे साहेबांनी देखील काही वर्षांपूर्वी खेड शहरासाठी अँब्युलन्स दिल्या होत्या. आज त्या कुठं दिसत नाहीये. मग ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला न विचारता ह्या सत्ताधाऱ्यांना विचारा. सत्ताधाऱ्यांना कुठंतरी दाखवायचं की आम्ही काहीतरी काम करत आहोत. अजिबात ते काम करत नाही हे लोकांनाही कळतो. फक्त ते दाखवतात की विकास विकास विकास. ते दुबई बनवायचं, मिनी दुबई बनवायचं आहे, सोडा हो. पहिले खेड शहरातले जे काही सुविधा लोकांना पाहिजे त्याचं तर बघा. काही काम केलं जात नाही. कोकण भूषण पुरस्कार प्राप्त लोकशाहीर सचिनजी कदम यांच्या सहकार्यानं आणि कीबोर्डिस्ट वैभव माटवणकर यांच्या संकल्पनेतून खेड येथे SK म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ लवकरच आपल्या सेवेत दाखल होतोय. या स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्याला खेडच्या नगरसेविका सौ नीता केतन आमरे यांनी विशेष उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका नीता केतन आमरे यांनी लोकशाहीर सचिन कदम आणि वैभव माटवणकर यांच्या कार्याचं विशेष कौतुक केलं. खेडसारख्या ग्रामीण भागात संगीत गायन आणि रेकॉर्डिंग आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, खेडमधील कलाकारांना आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. स्थानिक तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे सन्माननीय नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली, तसेच गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि समाजसेविका श्रेया कदम यांच्या वतीने स्टुडिओला मनापासून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला राजू आमरे, सखाराम कदम, सुजाता कदम उपस्थित होते. तसेच समीर कदम, शिरू महादे, रवींद्र माटवणकर, अजय कदम, ASP चिपळूण, किशोर गवडे, रवी दौल, समित महादे, खेडचा उगवता तारा आणि शाहीर सचिन कदम यांचे ढोलकीपटू कुमार सोहम महादे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. एकूणच खेडमध्ये उभारण्यात आलेला SK म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ हा कोकणातील कलाकारांसाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील धरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज सकाळी भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरचं चालकावरचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट 2 पुलांच्या मध्यभागी दुभाजक तोडून नदीत कोसळण्याच्या स्थितीत पोहोचला. सुदैवानं हा कंटेनर पूर्णपणे नदीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या वेळेस हा प्रकार घडला. अपघातानंतर कंटेनर 2 पुलांच्या मध्ये अडकून अर्धवट स्थितीत नदीकडे झुकलेला होता. जवळपास 200 फूट खोल असलेल्या जगबुडी नदीत हा कंटेनर जर कोसळला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र दैव बलवत्तर, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 2 क्रेनच्या सहाय्यानं काळजीपूर्वक हा अडकलेला कंटेनर बाहेर काढण्यात आला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आलं. दरम्यान कंटेनर बाहेर काढण्याच्या वेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक मार्गिका सुमारे 1.5 तास बंद ठेवण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. याच पुलावर या आठवड्यातील हा दुसरा मोठा अपघात असल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांनी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी पदार्पण वाढदिवसानिमित्त कणकवली येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून नारायण राणे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. कोकणातील विकासासाठी नारायण राणेंनी केलेलं कार्य अत्यंत मोलाचं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात रस्ते, पूल, बंदरे, शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा तसेच पर्यटन वाढीसाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले.
कोकणातील पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि उद्योग वाढीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आज देखील विकासाच्या रूपानं दिसून येतो. त्यांचं नेतृत्व, विकास दृष्टी आणि कोकणाशी असलेली नाळ ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असं यावेळी बोलताना नामदार उदयजी सामंत यांनी म्हटलं. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, मंत्री माननीय आशिषजी शेलार, नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सागरी किनाऱ्यावरील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला असून अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीला रोबोरक्षक आणि सुरक्षा किट देण्यात आलंय. असा उपक्रम राबवणारी नागाव ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. सुमारे 240 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेल्या या जिल्ह्यात अलिबाग, नागाव, आक्षी, काशीद, मुरुड, मांडवा, श्रीवर्धन, दिव्यागर या किनाऱ्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र वाढत्या पर्यटक संख्येसोबतच सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चाललाय. हा रोबो रक्षक समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत वेगानं पोहोचू शकतो. रिमोटच्या सहाय्यानं नियंत्रित होणारा रोबो 800 मीटरपेक्षा अधिक अंतर सहज पार करू शकतो. त्यामुळे किनाऱ्यावरील मानवी जीवरक्षकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून खोल समुद्रात जाण्याची गरज आता कमी होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा रोबो जीव वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. नागावसह काशीद आणि श्रीवर्धन किनाऱ्यावर अशा प्रकारचे रोबो रक्षक तैनात करण्याचा विचार असून यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. सागरी सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा हा नवा प्रयोग यशस्वी ठरल्यास रायगडमधील इतर किनाऱ्यावर अशा प्रकारचे रोबो रक्षक तैनात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरणाऱ्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद मॉडेल स्कूलचं उद्घाटन आणि कोनशिला अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या शुभ हस्ते या पथदर्शक शाळेचं लोकार्पण करण्यात आलं. या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे गृहमंत्री योगेश कदम, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, जयकुमार गोरे, छगन भुजबळ, दादाजी भुसे, दत्तात्रय भरणे, आदित्यताई तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक समता आणि आधुनिक शिक्षणाचा संगम, मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी ही राज्यातील पहिली पथदर्शक मॉडेल शाळा उभारण्यात आली. ग्रामीण भागातील मुलामुलींना शहराच्या तोडीचं दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं या महत्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.